महत्त्वाची बातमी पाहूया। बातमी अकोला येथून आहे। सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात नाव असलेल्या आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला। न्यायालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024 जुलैमध्ये एका विवाहित महिलेने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की ती 10वी शिकत असताना तिच्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते। दरम्यान युवतीने तिच्या प्रियकरासोबत लग्न केले। लग्नानंतर मुलीने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कारासह पोस्को कलमांखाली गुन्हा दाखल केला होता। अटक टाळण्यासाठी आरोपींनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामुळे आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील दर्शना कमल आनंदानी यांच्या मार्फत याचिका दाखल केली। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की ज्या तरुणीशी मुलीचे लग्न झाले होते आणि लग्नादरम्यान साक्षीदार म्हणून ज्या तरुणाला हजर करण्यात आले होते त्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे की त्याचे कागदपत्रे आणि त्याची सही बनावट आहे। सह्या बनावट केल्या गेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण केस बनावट ठरते। दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे एका विवाहित महिलेने 30 जुलै 2024 रोजी स्वतःच्या काकांवरती गुन्हा दाखल केला आहे। तक्रार करताना युवतीने स्वतःवर काकाने अतिप्रसंग साधल्याचा आरोप केलेला आहे। त्यामुळे तिच्या काकांना म्हणजेच आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करावा लागला। अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायालय अकोला यांनी सदरचा अर्ज फेटाळला व त्यामुळे आरोपी यांना त्यानंतर माननीय उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करावा लागला। अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर व काही पुरावे माननीय न्यायमूर्ती यांच्या समोर दाखल केल्यावर न्यायमूर्ती यांनी सदरचा अर्ज मंजूर करून आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यात आला।